हॅलो गाईज, मी तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन मोठं ब्लॉगमध्ये. तर आज आम्हाला टाईम भेटला आहे कुठेतरी एक राईड करायची. तर आम्ही आता एक राईडला चाललो आहे. हे बघा, आज मी हिला घेऊन चाललो, स्कूटीला घेऊन चाललो, DOला माझ्या. तर एक बघू आधी आपण कुठं, अजून फिक्स नाही आलं कुठं जायचं आहे, बट एक राईड तर काढणं काढणार आहे मी आता. सो मी पण रेडी झालो आहे. सो चलो मिलते फिर. चला मग भेटूया आपण आपल्या राईडकडे. आपली राईड स्टार्ट झाली. आता आपण आता राजापूरला धोपेश्वरला, तिथे गणपतीचं आणि शिव मंदिर आहे, प्लस धबधबा पण आहे. ते तुम्हाला मी दाखवणार आहे, आज एक्सप्लोअर करणार आहे त्याला. तर आपण आता घरून निघालो आहे असं जायला, आणि हा समोरचा आपला व्ह्यू एक नंबर. चलो फिर आगे मिलते बीच बीच में मागोर. तो चलो आता आपण उतरतो खाली. नदीला पाणी पण जास्त आलंय, तुम्हाला तेही बघायला भेटेल. नदीचं पाणी पावसात ना, गावाची नदी कशी अवस्था असते ती. पाणी बघ किती राव. हे बघा नदीला किती पाणी. त्यामुळे तुम्हाला खाली गेल्यावर दाखवतो. कर जाऊ मे महिन्यापेक्षा ना तुम्ही पावसामध्ये गावाला या. एकदम पूर्ण हिरवं हिरवं सगळीकडे असताना एकदम भारी वाटतं. एकदम पावसामध्ये एकदम शांतता पण असते खूपच. आणि पावसातनं बाईक तुम्हाला खूप काही असं म्हणजे एक्सप्लोर करायला भेटतात. वॉटरफॉल किंवा असे काही ऐतिहासिक ठिकाणं तुम्हाला जे एक्सप्लोर करायला भेटतात. तो जास्त करून तुम्ही पावसामध्ये तुम्ही ट्राय करू शकता येण्याचं गावाला. आणि शक्यतो एकदा लाईफमध्ये एकदा पावसातनं गावाला या, एकदम भारी वाटतं. तर आल्यापासून एकदा पण मला राईड करायला भेटली होती बाईकची किंवा गावची राईड. तर आज मला भेटलंय. आणि पाणी बघा नदीला किती आहे. काल रात्रभर पाऊस पडत होता राव. तर उद्या मी मुंबईला निघणार आहे. तर बोलले की आज मला काही करून कुठे ना कुठे राईडला जायचं. जाणार तर मी वॉटरफॉलला, पण पाणी जास्त असल्यामुळे वॉटरफॉल बंद केलेत. त्यामुळं आम्हाला तर असं राजापूरला जायला लागतंय. ते पण एक प्लेसला धोपेश्वरला, ते पण मी तुम्हाला एक्सप्लोर, ते पण भारी आहे. तिथं पण एक वॉटरफॉल आहे छोटासा. हे बघा नदीचं पाणी. आता तुम्हाला थोडं क्लिअर दिसेल नदीचं पाणी बघायला. हे बघा, हे भाई नदीचं पाणी. ह्याच्यापेक्षा या रोडवर पाणी असतं जास्त पाऊस पडला की. हा पुरा रोड ब्लॉक होतो. आता जरी कमी आहे पाणी, तर जास्त पाऊस पडला की हा पाणी या रोडवर येतो आणि हा रोड पुरा ब्लॉक असतो. तर गावाला अशी अवस्था असते जास्त पाऊस पडला की. आणि पाणी उतरल्यानंतर पण रोड ब्लॉक असतो, कारण चिखल असतो सगळा. आणि चिखल एवढा असतो की त्यामध्ये गाडी पासआउट नाही होऊ शकत. त्यामुळे पाणी उतरल्यानंतर पण चिखल गाडी म्हणजे रोड ब्लॉकच असतो थोडे दिवस, काही ना काही दिवस. रनिंग आहेत ना टर्न्स, ते खूप बेकार आहेत. टर्न मारायचं म्हणजे बेकार आहे. समोर बघा, हा पूर्ण यू टर्न आहे. ते देखो भाई, एकदम टर्निंग म्हणजे एकदम बेकार आहेत, खतरनाक आहेत टर्निंग. म्हणून गाडी चालवायला थोडी भीती वाटते. तो आरामात चालायला लागते. हे गाव आहे, तिकडं आलं आपण. हे बघा इथे लोकांची शेती चालू आहेत. भात लावणी. हे बघा सगळ्यांची शेती, भात लावणी चालू आहे. एक नंबर वाटतं. पुरं मळा म्हणजे पूर्ण एक माल टाईप, म्हणजे एकदम पूर्ण शेतीत करून टाकलं. भारी वाटतं एकदम. पण जास्त पाऊस पडतो ना आता, इथपर्यंत पाणी येतं नदीचं, त्यामुळे शेती पाण्याखाली जाते. मग कधी कधी काय काय लोकांचं नुकसान पण होतं शेतीमुळे. हे बघा, हे बघा. आणि इकडे जिथं एक पाणी आहे, झरा आहे, ते झऱ्याचं पाणी असं वर आलं की इकडचं पाणी शेतामध्ये येतं आणि बाई शेतीचं नुकसान. दरवर्षी ते चालतं. आता बघा किती पाणी आलं. हे बघा, हे बघा पाणी. एक पाऊस किती आलाय. थोडा पाऊस पडला की पाणी वरतून मध्ये शेतामध्ये जातं ना, शेत मग घेऊन जातं.
आपण बघा इकडे, आपण एक व्ह्यू असा आहे एकदम भारी. तर आता आपण आलो राजापूरमध्ये. राजापूरमध्ये पण नदीची पातळी वाढली पाण्याची. हे बघा पुरा पाणी लेवलला आलंय नदीचं. काय रे अंकित, अजून थोडा पाऊस पडला तर पाणी वर येणार आहे. आपण तुम्हाला राजापूरची बाजारपेठ दाखवतो मी. पण बाजारपेठ मधून जाऊया बरं. आज तुम्हाला आतमधून बाजार दाखवतो दिल्ली जाऊया. तर हा आपला राजापूरची गल्ली आहे आतमधल्या. आणि हा माझा कॉलेज, नवजीवन कॉलेज. तर बघा हा माझं नवजीवन कॉलेज. त्याला सही आहे पुरी. यार या गल्लीत ना आम्ही तेव्हा फिरायचो अकरा बाराला असताना. या गल्लीत ना आम्ही तेव्हा फिरायचो अकरा बाराला असताना. बॉस हीच गाडी असायची. लय मजा यायची तेव्हाची. म्हणजे कॉलेजचे डेटचे वाईबच नाही वेगळे होते. कॉलेज डेटचे वाईबच म्हणजे एकदम वेगळे होते बॉस. काही नाही. चलो बॉस थोड़ा देख लेते. यार बदल थोडी. किती वर्षांनी बाई या सगळ्या गल्लीमध्ये गाडी चालवली बाई. एकदम खरंच खतरनाक आली फील होतं. तर आता आपण जाऊया इकडे तिकडे वरती. अरे भाव भेटला आपला. भाव किती दिवसानंतर भाव. काय माहितीत ना. आहे काय कॅमेराला ब्लॉग मध्ये. आता जसं दुपेश्वरला जायचं आता एसटी पास होईल. तर ही आपल्या राजापूरची बाजारपेठ आहे भाई. बस स्टॉप एस टी स्टँड बोलतात छोटा हा इथे आहे. आणि आपली बाजारपेठ आहे अशी. चले इथे आता धोपेश्वरला दूध प्रोफेसर एक आहे ते. आता तुम्हाला मी आता आतमध्ये चाललोय. तुम्हाला आता मी आजचा व्ह्यू वगैरे दाखवतो. चला आपण आलो. इथे छोटं एक वॉटरफॉल आहे आणि त्याचं काम चालू आहे मंदिराचं आय थिंक. चले इथे एंट्री केली आतमध्ये आणि तुम्हाला मी दाखवतो माझ्या मागे व्ह्यू कसं आहे. बघितलं असेल माझ्या मागे एक छोटा वॉटरफॉल. पावसात त्याच्यामध्ये जास्त पाणी असतं. तर मी आता आतमध्ये व्हिडिओ करायला गेलेलो मंदिरामध्ये. तर ते बोलले की आत्ता काम पण चालू आहे. तर आत्ता आपण काय व्हिडिओ करायची परमिशन देऊ शकत नाही. त्याच्या आधी व्हिडिओ आतमध्ये करायला परमिशन होती. तो आम्ही आता भारतीय परिसराचा व्हिडिओची सीन घेतोय. तुम्हाला दाखवतोय. बघू शकता माझ्या मागे तुम्हाला इझी वॉटरफॉल आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे तुम्हाला एक मंदिर दिसेल बघा. हा पुरा मंदिराचा परिसर आता नवीन स्ट्रक्चर तयार होतोय. आणि तुम्ही तिकडे बघा तिकडे एक दत्तगुरूचं एक मंदिर आहे. ते बघा लोक जातात तिकडून. तिकडे बघा तिकडे एक मंदिर आहे. आणि असं एक आपल्या मंदिराचा परिसर आहे. तर परिसर दाखव. तर आता आपल्या राजापूरचं एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे दूध पापेश्वर. इथं महाशिवरात्रीला खूप मोठी जत्रा असते. तर तुम्ही नक्कीच ते व्हिजिट करा. तर तुम्ही आता माझ्या मागे इथे बॅनर बघू शकता. इथे तुम्हाला दूध पापेश्वर बद्दल सगळी माहिती दिलेली आहे. हे बघा 1990s मध्ये असं होतं. त्यानंतर दर्शन विभाग तुम्हाला असा डेकोरेशन असं होणार आहे. हे बघा या आपलं दूध पापेश्वरचं मंदिर. इथे एक मंदिर आहे आणि इथे एक मंदिर आहे. बाकी सगळं वॉटरफॉल वगैरे आहे. आणि इथे तुम्हाला सगळे फुलाचे मजबूतीकरण वगैरे तुम्हाला सगळे सांगितलेलं आहे. तर तुम्हाला फुल सेफ्टी इथं पूर्ण वेलकम सगळे दिलेलं आहे इथे. हे बघा हिरा वॉटरफॉल. कैसा फुल भारी आहे एकदम व्ह्यू. हाय 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 हाय. हा एक मंदिर आहे इथे. हा बघा हा एक मंदिर आहे. आणि वरती पण तुम्हाला दाखवतो मी.
हे बघा जसं एक चक्र बनवलं आहे, चक्राची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसेल. हे बघा इकडे, आणि हे साईटिंग असेल पूर्ण असं आहे. तरी आपलं राजापूरचं दुर्गापेश्वर मंदिर आहे. इथे वॉटरफॉल्स पण आहेत, पण इथं अलाउड नाही स्विमिंग वगैरे करायला, कारण पाणी खूप जास्त आणि डीप पण खूप जास्त आहे. सो आपण तर बाहेर जाऊया परत एकदा. चलो. हे बघा एक वॉटरफॉल, हा बघा एक वॉटरफॉल एकदम भारी वाटतंय. आता आपण दुधोपेश्वरला आलो होतो, सगळं तुम्हाला मी एक्सप्लोर केलेलं आहे. तो आता मी चाललो रिटर्न घरी. सो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.